नमस्कार. द कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. आज आपण जी काही आपली कंबाईन 30 एप्रिलला होणारी कंबाईन पूर्व परीक्षा वर्ग ब आणि वर्ग क नॉन गॅझेट ज्याला आपण म्हणतो त्या संदर्भातला आपण गेल्या लेक्चरमध्ये रिव्हिजनची स्ट्रॅटेजी डिस्कस केली होती की असणाऱ्या 50 दिवस किंवा काय तर जे दिवस तुमच्यापाशी आहेत त्यात तुम्ही कंटेंट करताच आहे, पण कंटेंट सोबत रिव्हिजन कसे करावी आणि त्यासाठी मी थोडं स्टॅटिस्टिक मांडलं होतं की 2012 पासून ते 2022 पर्यंत एकूण पूर्व परीक्षेत पडलेले प्रश्न किती आहे आपल्याकडे, जीएसचे मुख्य परीक्षेचे काय काय प्रश्न आपण युटिलाइज करू शकतो आणि हे जे प्रश्न युटिलाइज केले तर एकूण प्रत्येक याचा आकडा किती तयार होतो एक विषयाने या प्रश्नाचा. आणि ते जर अँगल आपण आयोगाचे कव्हर केले तर आपल्याला सगळेच अँगल म्हणजे प्रश्न कुठल्या याच्यावर डेव्हलप होऊ शकतात, विचारले जाऊ शकतात. आता ते लिमिटेशन आहे, आयोगाला नवीन प्रश्न आयोग काढू शकत नाही वेगळ्या पद्धतीचा चालू घडामोडी सोडून. मग हे सगळं जर नीट केलं तर आपण 70-80% ज्याला आपण ट्रेडिशनल सिलेबस, ट्रेडिशनल पॅटर्न ऑफ क्वेश्चन्स आणि त्याच्यावर आपण बऱ्यापैकी कॉम्पिटिशन मध्ये येऊ शकतो, तसा स्कोर करू शकतो, असं आपण त्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं. आज आपण बघूया आपला जो महाराष्ट्राचा भूगोल आहे हा मुख्य महाराष्ट्राचा भूगोल हा आपल्याला माहिती आहे कंबाईनच्या भूगोलमध्ये महाराष्ट्र भूगोल जास्त प्रेफरेबली विचारलं जाते. महाराष्ट्र भूगोल भारताचा पण भूगोल असतो, जगाचा भूगोल तर नाही विचारत. आधी विचारलं होतं 13-14 आयोगाने, पण त्यानंतर नाही विचारलेलं दिसत. पण महाराष्ट्राचा भूगोल जास्त प्रेफरेबली विचारलं जातं. याच्यावर आयोगाचं 13 पर्यंत आउट ऑफ 15-13 क्वेश्चन महाराष्ट्र भूगोलवर आहे. कधी 11 क्वेश्चन आहे, लास्ट एक्झाम मध्ये 9 क्वेश्चन आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. पण मोस्ट ऑफ द म्हणून मी इथे लिहिलंय 10 ते 12 हा आपला म्हणजे 10 ते 12 आयोगाचं टार्गेट असतं विचारायचं. पण किमान 9-10 अशापर्यंत जास्तीत जास्त 12-13 पर्यंत असे प्रश्न आलेले दिसतात. आणि मग हे जर प्रश्न आपल्याला आयोगाचे महाराष्ट्रात भूगोल शॉर्ट प्रश्न असतात, त्यातले बरेच प्रश्न सोपे असतात, ते तुमचे सहज येतात. आणि हा सगळ्यात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट आहे महाराष्ट्राचा भूगोल किंवा त्यातील भूगोल, हे लक्षात घ्या. आणि मग हे करताना ऍटलिस्ट आपण कुठल्या प्रकारे आपली स्ट्रॅटेजी भूगोलाबद्दल ठेवली पाहिजे, त्यातले विचारलेले टॉपिक्स. आता मी तुम्हाला काय करून कव्हर देतो या लेक्चरमध्ये, आतापर्यंत विचारलेले टॉपिक्स मी काय केलेलं आहे. मी 2011 पासून 2022 पर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकेत जर शब्द ज्याला म्हणतो मी नदीतला पण नक्की नदी कुठली, वर्धा आहे का वैनगंगा आहे, असे जे शब्द म्हणतो शब्दानिहाय मी सगळे टॉपिक्स काय केलेले आहे याच्यात तुम्हाला लेक्चरमध्ये दाखवतो. आणि त्यातनं तुम्ही 19 जवळजवळ त्याच्यातले माझे 19 काय तयार झालेले चॅप्टर्स तयार झालेले आहे आणि 19 चॅप्टर अंतर्गत वेगवेगळे टॉपिक्स आहे. ते टॉपिक्सचा आपण महाराष्ट्र भूगोलचा आढावा घेऊ. माझं म्हणणं आहे इतके टॉपिक्स तुम्हाला कव्हर करावं लागेल. काही तुम्हाला वाटले खूप जास्त आणि लेंदी होत आहे, मी त्याबद्दल बोलतोच नाही लेंदी आहे की शॉर्ट आहे. मी सांगतोय तुम्हाला 12 ते 22 आयोगाने काय काय विचारलं हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या, ते संदर्भात आपण बघू. आणि इतके टॉपिक जर मी चांगले कव्हर करून गेलो तर ज्याला माझी अपेक्षा आहे 10 ते 12 प्रश्न, आणि ते याच्या बाहेर जाणार नाही असे 10 ते 12 प्रश्न या टॉपिक्स मध्येच काय होणार आपले कव्हर होणार आहे. तर आपण ते बघूया आता महाराष्ट्र भूगोलाचं. आता आपल्या सर्वांना माहित आहे जेव्हा मी महाराष्ट्र भूगोल म्हणतो याचा असणारा हा सोपा भाग आहे. याच्यावर मी परत सांगतो आयोगाचे जास्तीत जास्त प्रश्न 13 पर्यंत पडलेले आहे. कमीत कमी प्रश्न मी कमीत कमी म्हणतो 8 पर्यंत पडलेला आहे. ती 2017 एक्झाम आहे. 2018 एक्झाम का 19 एक्झाम मध्ये 13 प्रश्न पडलेले हे पण मी सांगतो. हा कमी याच्यावर पडला तेव्हा भारतावर 7 प्रश्न पडले होते. असं जर असेल तर आता मला हे याच्यातनं टॉपिक्स किती करावं लागेल हे आपल्याला डोळ्यासमोर घ्यावं लागेल. मी प्रत्येक वेळेस जेव्हा टॉपिक सांगतो माझं म्हणणं महाराष्ट्राचा भूगोलाचे 15 टॉपिक्स होतात आपले, पण ते 15 छोटे छोटे टॉपिक्स करून आता मी याच्यात दाखवतो. आज तुम्हाला किती टॉपिक्स आणले, मी 19 टॉपिक्स आणले. बिकॉज मी आयोगाचे सगळे आतापर्यंत आलेले प्रश्न पूर्वचे आणि मुख्यचे असे अँगल जमा करून मुख्यचे पण उचललेले महाराष्ट्र भूगोलाचे आणि या प्रश्नांना कव्हर करून असे मी टॉपिक्स तयार केलेले. ते टॉपिक्स मी तुम्हाला दाखवतो. तेव्हा 19 टॉपिक्स भरतात बिकॉज लोकसंख्या मी बायफरेट केला वेगवेगळ्या याच्यात, ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि या टॉपिक्स मध्ये आयोगाने म्हणजे 19 जर चॅप्टर केले तर 19 चॅप्टर मध्ये आयोगाने नेमके कुठले घटक आयोगाला अपेक्षित आहे त्या घटक सुद्धा आपण याच्यात अपेक्षित घटक म्हणतो मी आयोगाचे काय अपेक्षित घटक ते सुद्धा बघूया. आयोगाने काय प्रश्न विचारले म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल नेमका कसा अभ्यासायचा हे इथे लक्षात येईल. याच्या सोबत मी तुम्हाला आधी सुरुवातीला आणि मी शेवटी पण सांगतो, लक्षात घ्या. सुरुवातीला मी तुम्हाला क्लिअर करतो जर आयोगाचं नंबर ऑफ रिपिटेशन अँड नंबर ऑफ द क्वेश्चन, फेवरेट टॉपिक्स, फेवरेट चॅप्टर असं जर मी म्हटलं आयोगाचं तर ते कुठले असतात मी तुम्हाला इथंच सांगून ठेवतो सुरुवातीला. आणि कशाच्या आधारे सांगतोय तर आयोगाचे जे काही बायफर्गेशन आहे प्रश्नांचे त्याच्या आधारे. आयोगाचं मी महाराष्ट्र म्हटलं ज्याला महाराष्ट्र प्राकृतिक साधारणतः आतापर्यंत महाराष्ट्र प्राकृतिक आयोगाचे जवळजवळ 46 क्वेश्चन निघतात जर आपण फक्त महाराष्ट्र प्राकृतीला आतापर्यंत विचारलेले. त्यानंतर
महाराष्ट्राचा जो सामान्य भूगोल म्हणतो मी, ज्याला आपण भूगोल विस्तार वगैरे म्हणतो, महाराष्ट्राचा विस्तार, अक्षवृत्त, रेखावृत्त, जिल्हे, तालुके, असे जर आयोगाने आतापर्यंत विचारलेले, पूर्व परीक्षेबद्दल बोलतोय, 36 प्रश्न आतापर्यंत पूर्व परीक्षेच्या आधारे पडलेले. त्यानंतर अगेन फक्त महाराष्ट्राची नदी प्रणाली घेतली तर आयोगाचे 30 प्रश्न आहे. त्यानंतर महाराष्ट्राचं वने विचारलं तर वनेवर आयोगाचे जवळजवळ 22 प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहे. मग हे मी कसंही सांगतोय, हे दॅट इज द रिपिटेशन. हे टॉपिक आयोग मिसच नाही करत. आणि जर तुमच्याकडे 22 प्रश्न वनांचे आहेत तर नवीन 23वा प्रश्न काही आयोग फार तयार करू शकत नाही वनांवर. मी 22 प्रश्नाच्या अँगलनी वनांचा अभ्यास केला. 7 वनांचे प्रकार आहे, फार सोपे आहे. जर भारताचं वने झाले तर हे महाराष्ट्रापर्यंत आपलं सहज होतं. या अँगलनी केलं तर मला ते सगळं कव्हरच होतं आणि ऍब्सोल्युटली आपल्या हातात त्याच्यातले मार्क पडतात. हे सुद्धा इथे लक्षात घ्या. अशा आयोगाची दिसते. एक आयोगाचा घटक मी त्याला म्हणतो आर्थिक भूगोल. पण तो आर्थिकचा अर्थ लक्षात घ्या. आर्थिक भूगोल म्हणजे काय? आयोगाचा अंदाज घेण्यासाठी असं कृषी आणि जे संलग्न क्षेत्र आहे याच्यावर आयोगाने आता 27 प्रश्न विचारले आपल्याला. आपल्याला असं वाटतं कृषीवर पडणार आहे, कृषी मग त्यातले ज्याला आपण म्हणतो गुरे, त्यांच्या जुळ्या लावा असेल, गाई म्हशींच्या जुळ्या लावा असेल, पिकं असेल, बरोबर, सिंचन असेल, असं मी त्यात टाकलेलं आहे. असे सर्व 27 प्रश्न दिसतात. हा टॉपिक आपल्या डोक्यात फारसा येत नाही. किंवा मृदा असेल, मृदाचे प्रकार ते पण मी यात टाकलाय. किंवा जिल्हा निहाय पिकं विचारण्यात आलेले आहे कितीच वेळा तरी. मग हे सगळं याच्यात दिलेलं आहे. किंवा कुठल्या पिकासाठी किती पर्जन्य लागते, अशा प्रकारचे प्रश्न. असे जर आपण वेगळे प्रश्न घेतले तर 27 प्रश्न कृषीशी संबंधित दिसतात. याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा टॉपिक आयोगाचा दिसतो तो म्हणजे खनिजे आणि ऊर्जा. खनिजे व ऊर्जा संसाधने ज्याला म्हणतो, त्याच्या जोड्या लावा वगैरे, अशावर आयोगाने जवळजवळ 29 प्रश्न विचारलेले आहे. मग आता मी सांगा तुम्हाला, महाराष्ट्र प्राकृतिक, सामान्य, नदी, वने, खनिजे, ऊर्जा आणि कृषी, दॅट इज द हॉट. आणि याच्यात आणखीन एक हॉट टाकायचं असेल महाराष्ट्राची लोकसंख्या. महाराष्ट्राची लोकसंख्या याच्यावर सुद्धा बरेच प्रश्न. आता प्रश्न मी काउंट नाही केले, फक्त हे प्रश्न मी काउंट केले, माझ्या टोळात होतं ते काउंट करत बसलो होतो. नेमकं इयर रिपोर्ट किती प्रश्न एकूण आता बंद पडले, अशा प्रश्नांची संख्या दिसते भूगोलांची. मग लक्षात घ्या. तर मी त्याला दॅट इज हॉट टॉपिक म्हणतो. कुठले टॉपिक म्हणतो? हॉट टॉपिक. मग आपल्याला या लेक्चरवरनं आढावा घेताना मी सगळे 19 टॉपिक मधले वेगवेगळे घटक हे मी तुम्हाला दाखवून ठेवतो. अकॉर्डिंग टू जोपर्यंत 12 ते 22 हे जर प्रश्नपत्रिका मी हातात घेतल्या, प्री आणि मेन्सच्या दोन्ही हातात घेऊन मी हे प्रश्न केलेले. त्यानंतर मी 21 आणि 22 सगळ्यात शेवटी सांगतोय का 21-22 ला थोडा ट्रेंड शिफ्ट झालेला दिसते का, 1-2 नवीन प्रकारचे प्रश्न आलेले दिसते का, हे आपण सगळ्यात शेवटी बोलूया. मग आता मी लवकर जातो, म्हणजे आता मी डिस्कस करत बसत नाही फार. फक्त मला तुम्हाला टॉपिक आणि टॉपिक मधले घटक दाखवायचे आहे आणि मग मी शेवटी येतो 21 आणि 22 मध्ये. आणि जेव्हा आपली रिव्हिजन चालू, मी रिव्हिजन घेईल तुमची, डोंट वरी. मी अख्खा भूगोल इथे रिवाइज करून देतो आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, युट्यूबच्या. भारत पण करून देईल आणि महाराष्ट्र पण करून देईल. फक्त माझ्या ऑफलाईनचे लेक्चर्स आता संपायला, माझा सिलेबस संपायला ऑफलाईनचा. ऑफलाईनचे माझे लेक्चर्स आणि सिलेबस संपला ऑफलाईनच्या बॅचेसचा, तर मी ऑनलाईनचा स्टार्ट करेल आणि मग मला त्याच्यातलं तुम्हाला चांगली रिव्हिजन करून देता येईल. आणि डोंट वरी, भूगोल आपला सोपा विषय आहे, तो आपण तसाच कव्हर करूया युट्यूबच्या माध्यमातून. हे पण लक्षात घ्यायचं. इज दॅट क्लिअर? नाव आता पहिला टॉपिक, महाराष्ट्राचा सामान्य आणि प्रादेशिक भूगोल. मी किती सांगितले प्रश्न? साधारणतः 36 प्रश्न दिसतात. यार किती दिसत आहे? साधारणतः 36 प्रश्न याच्यावर विचारले दिसत आहे. बरोबर आहे. महाराष्ट्राचे स्थान मग कितीच वेळा आयोग विचारतोय. महाराष्ट्राचा रेखावृत्त, अक्षरवृत्त असे विचारून झालेले आहे. बरोबर आहे. किंवा महाराष्ट्राचा एकूण भारताच्या तुलनेत किती टक्के आहे. बरोबर. नंतर महाराष्ट्राचा विस्तार म्हणजे अक्षरवृत्त क्षेत्रफळ विचारला, कधी हेक्टर मध्ये विचारलाय, कधी स्क्वेअर किलोमीटर मध्ये विचारलेला आहे. त्यानंतर प्राकृतिक सीमा महाराष्ट्राची कुठल्या याला लागलेली आहे, प्राकृतिक सीमा नदी तयार करते का पर्वत तयार करते, किंवा प्रादेशिक सीमा. त्यानंतर सगळ्यात जास्त जिल्हे कोणाला लागले, किंवा मी तुम्हाला सांगितलं 2019च्या मेन्स मध्ये प्रश्न पडलेला दिसतोय तो म्हणजे की तेलंगणा राज्याला सर्वात कमी सीमा कुठल्या जिल्ह्याची लागली, दॅट इज द यवतमाळ, असं उत्तर होतं 19चा PSIचा मेन्स. म्हणजे हे सगळे अँगल जर कव्हर केले. आणि महसूल विभाग, मग त्या नकाशात देणं चालू केलं होतं. महसूल विभागाचा नकाशा विचारलं, किंवा एका एक्झाम मध्ये पुणे महसूल विभागाचा सगळ्यात उत्तरेकडला तालुका विचारला होता. हे सर्व इथे येतील. आणि जिल्हे आणि तालुके हे सर्व, किंवा जुळ्याला विचारला होता, नांदेड, भोकरदन, जालना वगैरे, किंवा जालन्याच्या सभोवतालचे असणारे कुठले लागत नाही किंवा कुठले असंही पर्याय पडून केलाय. हे 18, 19, 20 ला अशा आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. सो अशा प्रकारचे प्रश्न, पण इट्स अ इम्पॉर्टंट टॉपिक. मग तुम्हाला एवढ्या अँगलनी मी वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा असेल, तुम्हाला आणखीन काय तुम्ही घेऊ शकता स्टॉप करून. बरोबर आहे. पण एवढ्या अँगल हे टॉपिक आहे. याची PDF करून मी आपल्या ऍपवर टाकणार द कोर अकॅडमीच्या, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करणार टेलिग्राम चॅनलला. तर मी हळूहळू मटेरियल, आता काय आधी खूप मटेरियल त्यावर टाकलेलं आहे. त्या फाईल्स मध्ये गेले तुम्हाला ओल्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड इतिहास भूगोल सापडेल, नोट्स सापडेल, कितीतरी इम्पॉर्टंट टॉपिक सापडेल, त्यानंतर रिव्हिजनच्या लेक्चरच्या PPT सापडेल टेलिग्रामवर आपल्या, ते पण तुम्ही बघून घ्या. हा झाला पहिला टॉपिक. नाव नेक्स्ट टॉपिक, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल.
याच्यावर 46 प्रश्न म्हणतोय मी. सगळ्यात जास्त प्रश्नांचं वेटेज यावर दिलं बिकॉज याच्यात सह्याद्री येतं, शिखरं येतं, खाड्या येतात, तुमचा पठार येतात, पठाराची लांबी रुंदी येतात, त्याच्यानंतर आपला काय येतो पर्वतीय प्रदेश येतो किंवा कोकण किनारपट्टी येतात. हे सगळं याच्यात येतं ना, म्हणून याच्यावर जास्त प्रश्न असणारच आहे. मग महाराष्ट्राची भूशास्त्रीय रचना, याच्यात भूशास्त्रीय रचना म्हणजे काय, तर ज्या आपण 6 हे करतो कालखंड खडकांचे, एक आर्कियन असतं, त्यानंतर एक धारवाड कालखंड, तुम्ही सगळ्याला माहित आहे, याच्यावर प्रश्न असेल. आर्कियन धारवाड असेल किंवा इकडे आपला कळप्पा असेल, बरोबर आहे, किंवा विंध्यन असेल आणि किंवा गोंडवाना खडक प्रणाली असेल, याच्यावर जे प्रश्न यातली खडक प्रणाली, यातले जिल्हे, हे प्रश्न म्हणजे हा टॉपिक आहे. हा टॉपिक आतापर्यंत 4 वेळा विचारून झालेला आहे. एकदा मेन्सला, 3दा प्रीला पडलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग, बट ऑब्वियस सगळ्यांना सोपं आहे. महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग, एका साईडला आमचं कोकण आहे, कोकण नंतर आमचं पठार येतं आणि सह्याद्री किंवा काय करतं आमचं सातपुडा, हे आमचं काय आहे याच्यात. नंतर कोकण किनारपट्टी, त्याची प्राकृतिक रचना कशी आहे ते दिलेलं आहे. त्यानंतर परत महाराष्ट्र पठार, प्राकृतिक रचना, महाराष्ट्रातली पर्वतीय रचना आणि सह्याद्री सातपुडा, त्याला शिखर, शिखरांची उंची. नंतर तुम्हाला रांगांचा क्रम विचारला, सातपुडा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, आणि खाली आले तर काय असणार तुमचं, इकडल्या साईडने खाली आले तर काय असणार आहे, हे तुमचं शंभू महादेव. अशा रांगांच्या क्रम विचारता, शिखरांच्या, खिंडींच्या, घाटांचा. दॅट इज द क्वेश्चन. इतकं सिंपल त्यात दिलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक बघा, महाराष्ट्राचे हवामान. महाराष्ट्र हवामानावर काय काय प्रश्न पडलाय. महाराष्ट्रातील तापमानाचे प्रादेशिक वितरण विचारलं. एकदा नकाशा दिलेला होता आपला महाराष्ट्राचा आणि त्याच्यात दिलेलं होतं की इथे 32.0 डिग्री आणि इथे सुद्धा 32.0 डिग्री सेल्सिअस तापमान कुठल्या महिन्यात असतात. म्हणजे तुम्हाला तापमानाचं वितरण माहित पाहिजे. तापमानावर वितरणावर परिणाम करणारे महाराष्ट्र घटक कुठले आहे. मग त्यांनी अजून विचारलं होतं एकदा असा की महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कुठला घटक परिणाम करतो. त्यात पठार दिलं होतं, कोकण किनारपट्टी दिलं होतं, सह्याद्री आणि सातपुडा. आता गेल्या एक्झामला विचारलं त्यांनी 22 मधल्या. मग आपण सांगू शकतो सातपुडा आणि सह्याद्री पर्वतीय प्रदेश हा काय करतो, पर्जन्याच्या वितरणावर म्हणजेच हवामानावर काय करतो, परिणाम करतो. अशा स्वरूपाचा हा प्रश्न इथनं आलेला होता, हा त्यात लागेल. पर्जन्याचे वितरण त्यांनी जुळ्याला विचारून घेतलं, जिल्हा निहाय किती सेंटीमीटर मध्ये पर्जन्य पडतं असं सुद्धा प्रश्न काय गेलेला आहे, पळून गेलेला आहे. त्या जुळे लावा त्यांनी विचारलेला आहे, ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. कोकणात जास्त पडतं, दक्षिण कोकणात जास्त, उत्तर कोकणात त्यापेक्षा कमी पडतं. जो आपला सह्याद्री आहे हा मावळ, याच्यावर किती पडतं. पायथ्याशी रेन शॅडो झोन, ज्याला पश्चिम महाराष्ट्र अवर्षणग्रस्त प्रदेश म्हणतो. मध्य महाराष्ट्र 70 ते 100, पश्चिम विदर्भ 100 ते 120 किंवा पूर्व विदर्भ 160 आणि अधिक, गडचिरोली गोंदियाला परत वाढत जातं. ते वितरण माहित पाहिजे. आणि डॉक्टर त्रिवार्था यांचे जे हवामान विभाग आहे, ज्याला आपण AM म्हणतो म्हणजे मान्सून, AW ज्याला आपण सवाना म्हणतो, आणि BSH असे 3, त्यातले महाराष्ट्रातले कुठले जिल्हे, हे सुद्धा विचारून झालाय. सो पटकन हे अँगल पण लक्षात घेऊन घ्या की कुठल्या प्रकारचे विचारले जातात. नेक्स्ट, महाराष्ट्रातील नदी प्रणाली व जलसिंचन. आता महाराष्ट्रातील प्रमुख नदी प्रणाली तर विचारलीच आहे, पण जलसिंचन आणि जिल्हे, कुठले जलसिंचन प्रकल्प कुठल्या जिल्ह्यात आहे हे काय आवडत आहे, कुठल्या नदीवर कुठले धरणं आणि धरणांचे जिल्हे हे काय आवडत आहे. परंतु फार कठीण नसतात, सोपे असतात. एक दोन एखादा आपल्याला आलं तरी जोडी लावा सुट्टी, किंवा एखाद दोन आले की आपल्याला एलिमिनेशन टेक्निकनी जोड्या लावा, क्लिअर होऊन जातात. हा पण पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. मग फेवरेट आहे का गोदावरी, बट ऑब्वियस दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे, दक्षिण गंगा आहे, तो गोदावरी असणार आहे. कृष्णा पण महत्वाची नदी आहे, दक्षिण भारताची 2 नंबरची महत्वाची नदी आहे. आपल्या महाराष्ट्रात तिचा सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे असेल, त्याचा उगम असेल, त्याच्या उपनद्या असतील, हे सुद्धा विचारून झालेलं आहे. सगळ्यात महाराष्ट्रातला सदन कृषी पट्टा म्हणजे कृष्णा खोरे आपण असं म्हणतो त्याला, हे लक्षात घ्या. त्यानंतर भीमा नदी आहे आपली, ज्यात नगर, सोलापूर आणि अहमदनगरचा काही भाग येतो, ती महत्वाची. तापी पूर्णा उत्तर महाराष्ट्र किंवा पश्चिम विदर्भ ज्याला म्हणतो, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि जळगाव, धुळे, नंदुरबार. आणि ही नटोरियस म्हणजेच काय, ही महाराष्ट्रात रिएंट्री करणारी नदी आहे तापी, बरोबर. किंवा गोदावरीची जी उपनदी आहे मांजरा, ही रिएंट्री पुनर्प्रवेश करणारी नदी आहे. आणि पैनगंगा, वर्धा, वैनगंगा ज्याला आपण पूर्व विदर्भ म्हणतो, या पूर्व विदर्भातल्या महत्वाच्या नद्या. आणि ह्या सुद्धा बऱ्याच वेळा विचारून झाल्या. वर्धेचं पण बऱ्याच वेळा खोरं वगैरे विचारून झालं, बिकॉज ते खनिज सदृश्य सगळ्यात महत्वाचं खोरं हे महाराष्ट्रातलं आहे. अशा प्रकारे या नद्या, यांचे उगम, यांचा विस्तार, यांचे जिल्हे, यांच्या उपनद्या, असे प्रश्न पडलेले आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचंय. नेक्स्ट टॉपिक, महाराष्ट्रातील वनसंपदा, वनांचे प्रकार विचारण्यात आलेले आहे. आणि वनांच्या प्रकारामध्ये त्याचं प्रादेशिक वितरण, भौगोलिक वितरण. प्रादेशिक वितरण म्हणजेच काय, प्रामुख्याने महाराष्ट्रात पूर्वेकडे कुठल्या प्रकारची वने आढळतात, किंवा मध्य महाराष्ट्र प्रदेश वगळता महाराष्ट्रात पश्चिम आणि पूर्वेला कुठल्या प्रकारची वने आढळतात, अशा प्रकारे शब्दाची रचना केली आहे. किंवा भौगोलिक वितरण ज्याला आपण म्हणतो, फॉर एक्झाम्पल सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असतील,
किंवा पूर्व विदर्भ, चंद्रपूर, गडचिरोली, जिथं आपण पानझडी, आलापल्ली वने वगैरे तिकडे भागात म्हणतात, किंवा मग इकडे हरिश्चंद्र, बालाघाट या डोंगर उतारावर वने असेल त्याला म्हटलंय भौगोलिक वितरण. किंवा महाराष्ट्रात सदाहरित वने कुठे आढळतात? आपण म्हणतो सदाहरित वने कुठे आढळतात? तर सिंधुदुर्ग, कणकवली, मालवण या भागात सदाहरित आढळतात. जर आम्हाला विचारलं उपोष्ण कुठे आढळतात, तर मग आपण त्याच्यात कुठले एरिया नेतो? तर इगतपुरीपासून सगळे असे एरिया आपल्याला त्यात न्यावं लागतं. लोणावळा असेल, महाबळेश्वर असेल, भीमाशंकर, मग आपण ते सांगतो. दॅट इज तुमचं भौगोलिक वितरण. अगेन वनांमध्येच महाराष्ट्रातील वन सर्वेक्षण अहवाल थोडासा, कुठल्या जिल्ह्यात सर्वात जास्त वने आहे, पण हा आपण 2000 ज्याला आपण म्हणतो आता 21चा असेल, 19चा आणि 2021चा लेटेस्ट संसारात काही बदललं नाहीये. जर 19 केलं असेल तरी चालेल. फक्त वनांचं महाराष्ट्रात टोटल क्षेत्र थोडंसं वाढलेलं आहे, पण जिल्हा नाही आहे त्याच्यातला फरक फार बदलला नाहीये, तो तसाच आहे. राष्ट्रीय उद्याने 6 राष्ट्रीय उद्याने आहे, ते कुठल्या कुठल्या विभागात आहे ते माहित पाहिजे. असे प्रश्न जोडेलावामध्ये पडतात. महाराष्ट्रातील अभयारण्य अगेन जोडेलावामध्ये विचारले जातात. महाराष्ट्रातील पाणथळ क्षेत्र आणि रामसर. रामसर क्षेत्रामध्ये आपण 2 याच्यात टाकलेलं आहे. महाराष्ट्रातलं आपल्याला माहित आहे तुम्हाला, नाशिकचं टाकलेलं आहे, तिथलं नाशिक जवळचं, आणि एक आपलं कुठलं असेल लोणारचं सरोवर असेल, बरोबर आहे, हे तिथं टाकलं. नांदूर, मधमेश्वर आणि लोणार. रामसर म्हणजेच काय? त्याच्यात आपल्याला रामसरमध्ये आपलं उजनी त्याच्यात ऑलरेडी येतं, किंवा नळगंगा येतं, किंवा जायकवाडी, हे 3 ऑलरेडी रामसर म्हणजे भारताचे रामसर ज्याला आपण म्हणतो, किंवा पाणथळ म्हणतो भारताचे, ज्याला म्हणतो वेटलँड कॉन्झर्वेशन जी यादी आहे भारताची राष्ट्रीय पाणथळ संवर्धन, त्याच्यात हे 3 येतात. रामसरमध्ये महाराष्ट्रातले 2 टाकले. मग हे रामसर काय हे सुद्धा करंट दृष्टीने बघून ठेवायला लागणार आहे असं आपल्याला. नेक्स्ट, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती. प्रमुख खनिज आहे, मग लोह आहे, बॉक्साईट आहे, मॅग्नीज आहे, त्यानंतर तुमचं चुनखडी आहे, क्रोमाइट आहे, डोलोमाइट आहे, बरोबर आहे. त्यांचे जिल्हे, खनिजाचे उत्पादन आणि वितरण, आणि खनिजांचे महत्व काय. एखाद्या वेळेस लोहाचं महत्व काय आहे, बॉक्साईट किंवा चुनखडीचं महत्व सिमेंटसाठी आहे, बॉक्साईटचं अल्युमिनियमसाठी आहे, कुठल्या उद्योगात कुठलं खनिज वापरलं तर अशा दृष्टीने. आणि मग याच्यातलाच आधार आहेत पहिला लोह पोलाद उद्योग कारखाना कुठे, थोडा इतिहासाशी त्याला संबंध देऊन असे प्रश्न विचारलेले दिसतात. पण हे सिंपल जोड्या लावामध्ये असे प्रश्न पडतात. ऊर्जा संसाधने, औष्णिक ऊर्जा प्रकल्प, जलविद्युत, अणुऊर्जा आणि सौर ऊर्जा. आता जलविद्युत मध्ये किती जोड्या? ते भिरा, खोपोली, बरोबर आहे, हे रायगड मधलं विचारून झालेलं आहे. महाराष्ट्रातला पहिला सर्वात मोठा कोयना असं विचारून झालं. औष्णिक ऊर्जा प्रकल्प पारास असेल, त्याच्यानंतर आपलं बीडचं असेल, परळी वैजनाथचं, किंवा आपलं एकलहरे असेल, असे विचारून झाले जिल्हे म्हणून. अणुऊर्जा प्रकल्प अप्सरा वगैरे, पहिली कुठली, दुसरी अणुभट्टी कुठली, तिसरी कुठली, तारापूरचं ते विचारून झालंय. सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजे काय? सारखेवाडीचं असेल, साताऱ्याचं. अशा प्रकारे त्याचे ठिकाणं, मग जोड्यालावामध्ये हे बऱ्याच वेळा युटिलाइज होतं, हे पण लक्षात घ्या, पण महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील मृदा, प्रमुख मृदेचे प्रकार. महाराष्ट्रात 4च मृदेचे प्रकार सर्वांना तुम्हाला माहित आहे का? सगळ्यात महत्वाची बेसोल्ट पासून काडी, त्यानंतर त्याला म्हणतो जांभी जी दक्षिण कोकणात आढळते, त्यानंतर उत्तर कोकण आणि पूर्व विभागात आढळते, तांबडी पिवळी म्हणतो, रेड अँड येलो, बरोबर आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात फार कमी नद्या ज्यांना खूप जास्त पूर येतो, मग अशा नद्या कमी आहे म्हणून पूर क्षेत्रात नद्यांच्या असणाऱ्या फार थोडीफार असणारी ती गाळाची मृदा. हे 4च प्रकार आहे. या मृदेचे गुणधर्म काय, या मृदेचे वैशिष्ट्य काय, याच्यात कुठल्या प्रकारचे खनिज आहे, कुठल्या प्रकारची पिके या मृदेत येतात, मृदेतील प्रमुख पिके अशा प्रकारचे, आणि कुठल्या भागात ज्याला आपण म्हणतो विभाग, कुठल्या भागात या मृदेचं वितरण झालेलं आहे. इतकं सिंपल प्रश्न पडतात. फार सोपे असतात प्रश्न, कठीण नसतात, पण असे प्रश्न मृदेवर पडून गेलेले. नेक्स्ट येतो महाराष्ट्रातील प्रमुख पिके आणि कृषी. मी जे सांगितलं याच्यावर प्रश्न आहे फार वेळा विचारले दिसतात आहे, हा लक्षात घ्या. आणि आपण बाकीच्या आधीच सुरुवातीचे धडे करतो, पण हे आपले मिस होतं, तसं होतं का म्हणे. याच्यावर पण आयोग बऱ्याचपैकी प्रश्न विचारतात. पण याला प्रश्न विचारताना आपल्याला कुठल्या अँगलने आयोग विचारतात ते पण लक्षात घेऊया आपण. महाराष्ट्रातील पशु व दूध व्यवसाय प्रश्न पडलेले, पशूंच्या जाती किंवा जिल्हे, कुठल्या कंदारी कुठल्या जिल्ह्यात म्हणतात, किंवा म्हशीची जात जोडी लावा, शेळीची जात जोडी लावा, गायची जात, असे प्रश्न पडलेले. 18-19ला तुम्हाला दिसतात. महाराष्ट्रातील प्रमुख पिके, ज्वारीसाठी काय हवामान पाहिजे, ज्वारीचं पीक कुठे येतं, किंवा उत्तर कोकणात प्रामुख्याने कुठलं पीक घेतलं, नारळाचं घेतलं जातं का भाताचं घेतलं जातं, असे येतात. कृषी आणि पीक क्षेत्र, बरोबर आहे. हे थोडंसं आकडेवारी अनुसार असं 16 मध्ये एक प्रश्न पडून गेला होता की 2014, 15 किंवा 13, 14ला महाराष्ट्रात सर्वात जास्त लागवडीखाली पीक क्षेत्र कुठल्या पिकाचं होतं, क्रम लावा असे पण देतात. थोडंसं आर्थिक पाहणीच्या संदर्भातलं टच करून. आणि महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय, आता तुम्हाला माहिती मागच्या वर्षी महाराष्ट्राने नील क्रांती धोरण कधी अवलंबलं हे आपल्याला विचारलेलं आहे. 2017 मध्ये चालू केली होती. मग मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्रातलं मत्स्य इनलँड आहे का, ज्याला आपण कुठलं म्हणतो सागरी मत्स्य जास्त उत्पादन आहे, मग कुठल्या जिल्ह्यात जास्त होतं, अशा स्वरूपाचे प्रश्न आयोग इथं करतं. पण हा याला धरून असणारा प्रश्न, याला थोडासा आता त्यांनी काय केलेलं आहे, जे 2022ला दिसतं आणि थोडंसं 21ला पण दिसतं. कसे प्रश्न विचारले, कृषी आणि कृषीची पद्धती, जी आधुनिक पद्धती आहे
त्याला मी म्हणतो कृषीच्या आधुनिक पद्धती, ज्याला आपण म्हणतो. म्हणजे आधुनिक पद्धती म्हणजेच काय, तर तुम्ही कंपनी, ज्याला फार्मिंग म्हणतो आपण, बरोबर आहे, कंपनी फार्मिंग असेल किंवा त्याला कॉर्पोरेट फार्मिंग म्हणतो आपण, बरोबर आहे. कॉर्पोरेट फार्मिंग म्हणजेच काय, सहकार शेती, सामूहिक शेती, कंपनी शेती. हे म्हणजे काय, जे फायदे काय, जे कमर्शियल व्यापारीकरण शेतीचं, अशा प्रश्नांकडे आयोग गेलं. तो थोडा राज्यसेवा मेन्सचा चौथ्या पेपरमधला त्यांनी उचललेला भाग आहे आणि त्यातच प्रश्न उचलून आणलेला होता. पण हा नवीन अँगल आहे आयोग कृषीचा, बिकॉज कृषी आणि कृषी समस्या फार महत्वाचा देशासमोरचाच प्रश्न आहे. गेल्या 75 वर्षात पासून सॉल्व्ह झालेला नाहीये. आपली कृषीचे उत्पादन आपण वाढत नेलंय, बिकॉज आपण ग्रीन रिव्होल्युशन केलं, आपण टेक्नॉलॉजी वापरतोय, आपण खतं वापरतोय, आपण जलसिंचन वाढवलेलं आहे देशाचं एकूण बघता. त्यामुळे आपलं प्रोडक्शन वाढत चाललेलं आहे, आपली डिमांड आणि प्रोडक्शन दोन्ही वाढत आहे, हे लक्षात घ्या. ही चांगलीच गोष्ट आहे. पण स्टील ज्या काही समस्या आहे, त्या समस्या शेतीतल्या आपल्या बऱ्यापैकी संपलेल्या नाहीये. आणि म्हणून एक कुठतरी ऍज उद्याचे तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून तुमचा एक कन्सर्न असा राहावा असं आयोगाला वाटतं. म्हणून आयोग वारंवार या प्रश्नांना हात घालतं. हे सुद्धा पॉईंट लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे आणि व्यवसाय, मी याला म्हणतो थोडासा पायाभूत सुविधा, च्या अँगलनी हे प्रश्न विचारले जातात. आणि हा सुद्धा तुमचा आर्थिक भूगोलाचा भाग होतो. जसं कृषी हे आर्थिक भूगोल आहे, हे सुद्धा आर्थिक भूगोल आहे. जे मी तुम्हाला म्हटलं होतं की जवळजवळ 30 ते 35 प्रश्न आर्थिक भूगोलावर आलेले दिसतात, तो आर्थिक भूगोल म्हणजे हा स्ट्रक्चर होतो, हे लक्षात घ्या. मग महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक विभाग, मग उदाहरणार्थ मुंबई ठाणे किंवा पुणे पिंपरी चिंचवड असेल, किंवा औरंगाबाद जालना असेल, किंवा खाली गेलं तर सोलापूर कोल्हापूर असेल, बरोबर आहे, किंवा तिकडे गेलं तर नागपूर असेल, बुटीबोरी असेल. हे जे प्रमुख औद्योगिक विभाग आहे, मग या कुठल्या कुठल्या औद्योगिक विभाग, कुठल्या कुठल्या प्रकारच्या MIDC आहे, कुठल्या कुठल्या प्रकारच्या कंपनी आहे, कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण प्रोडक्शन घेतो, अशा स्वरूपाचे प्रश्न पडले दिसते. आपण फार डिटेल जात नाही, एकदम आयोग असं विचारून घेते, मग तिथं थोडंसं कन्फ्युजन होतं. इथे एका दुसरा मार्क आपला जातो, बाकीचे मार्क जात नाही, ते नद्या वगैरे हे सगळं आपल्याला बरोबर येतं. पण हा थोडासा कॉन्शियसली करण्याचा भाग आहे. मग उद्योगांचे स्वरूप कसं आहे महाराष्ट्रातलं, प्राथमिक स्वरूपाचे, द्वितीय तृतीय स्वरूपाचे. तृतीय स्वरूपाचे उद्योग कुठे एकवटलेले आहे हे पण लक्षात घ्या. द्वितीय स्वरूपाचे उद्योग कुठे आणि प्राथमिक क्षेत्रातले उद्योग महाराष्ट्रातले कुठे एकवटलेले आहे हे थोडासा अंदाज घ्यायचा आहे. सहकार क्षेत्र, त्याची स्थिती काय महाराष्ट्रात, सहकार पहिला कारखाना महाराष्ट्रात होता सहकार क्षेत्रातला, आता त्याची स्थिती काय, आणि महाराष्ट्रात आणखीन प्रमुख कुठले व्यवसाय महाराष्ट्रात, हे सुद्धा याच्यातनं आढावा घ्यायचा. कुठल्या कुठल्या विभागात आहे, तर कारण की याच्यावर आणि इकॉनॉमी याच्यातनं रिफ्लेक्ट होते, आणि इकॉनॉमी संबंध जॉग्रफीचा असतो, लक्षात घ्यायचा आहे. अकॉर्डिंग टू तुमच्या कुठं खाणी आहेत, अकॉर्डिंग टू शेती क्षेत्र चांगलं कुठं आहे, त्याचा दुग्ध व्यवसाय कुठं आहे, काय पशुधन कसं आहे, त्याच्यावरच ते आर्थिक सगळा संबंध असतो. म्हणून हे आपल्याला अँगल बघायचे, हे सुद्धा आयोगाने विचारले. मग अगेन पायाभूत सुविधा, दळणवळण, रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, विमान वाहतूक, जल वाहतूक, दळणवळण, शासकीय योजना कुठल्या, आणि पायाभूत सुविधांच्या योजना कुठल्या. सध्या आयोग याच्यावर सुद्धा काय करतात, थोडंसं भर देत आहे, बरोबर आहे, डेव्हलपमेंट्सवर. पण आता रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, मग नॅशनल हायवे त्यांनी विचारून किती वेळा झालेले. नवीन महामार्गांना नवीन क्रमांक आले आहे आपल्या इथं, त्या नवीन महामार्ग क्रमांकानुसार त्यांनी प्रश्न विचारले. आपण आता जलवाहतूक आपल्या मुंबईतनं आपण ते फेरी सर्व्हिसेस चालू केली आहे, बरोबर आहे. मुंबईतनं यायचं, रायगडकडे यायचं किंवा रत्नागिरीकडे जाताना, मग ते जल वाहतूक, विमान वाहतूक, एकूण आपले इंटरनॅशनल किंवा नॅशनल एअरपोर्ट्स किती आहे, रेल्वे वाहतूक महाराष्ट्रात नॅरोगेज असेल, ब्रॉडगेज असेल, असे प्रश्न पडलेले आहे की रेल्वेचा किंवा कोकण रेल्वे असेल त्याचा संबंध काय, आणि इथं नॅशनल हायवे, असे प्रश्न विचारून झाले. शासकीय योजना कुठल्या कुठल्या, फॉर एक्झाम्पल आपण जे काही याला म्हणतो आपण कशात, मुंबईत ईस्ट कॉरिडॉर तो करताय, याला काय कोस्टल रोड करताय तयार, मग त्याचं नाव काय आहे, तो सीलिंग किती किलोमीटरचा होता, तो प्रश्न झाला. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, याचं किलोमीटर विचारू झालं. किंवा आता माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आहे, तो किती तास किती जिल्ह्यातून जातो, किती किलोमीटर आहे. सो दॅट इज द शासकीय योजना. आणि पायाभूत विकासांच्या योजना, फॉर एक्झाम्पल गेल्या एक्झाम मध्ये 2100 त्यांनी विचारलं होतं की जे दिल्ली मुंबई कॉरिडॉर आहे, इंडस्ट्रियल कॉरिडॉर, औरंगाबाद त्याचा भाग आहे. औरंगाबाद त्या ग्रीन याचा कॉरिडॉरचा भाग येतो, त्यात औरंगाबादचं काय हे असणार, त्याच्याबद्दल स्टेटमेंट त्यांनी विचारलं होतं. मग अशा योजना सुद्धा आपल्याला इथं बघाव्या लागणार आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील वसाहती व त्यांचे प्रश्न. आता शहरे, महानगरे, ग्रामीण वस्ती, तांडे, संतगळा, इथं ग्रामीण पाहिजे, संत बाबा ग्रामीण काय स्वच्छता अभियान आणि महात्मा गांधी स्वच्छता अभियान नव्याने सुरू झालेलं. संत गाडगे ग्रामीण स्वच्छता अभियान हे करणारं असं अभियान शासकीय लेवलवर महाराष्ट्र पहिलं राज्य आहे, बरोबर. मग ग्रामीण वस्ती, आता आपले हे काय एकूण शहरे किती आहे महाराष्ट्रात, महानगरी किती आहे, महानगरी 10 लाखाच्या वर असणारे, शहरे 1 लाखाच्या वर, त्याला शहरे. मग याचा एक सिक्वेन्स असतो, आपण त्याला पहिले म्हणतो गाव, किंवा पहिले म्हणतो वाडी वस्ती, मग त्याचं होतं गाव, गाव नंतर त्याचं होतं ज्याला आपण म्हणतो शहर संकुल, बरोबर. याचं वरत नगर, नगर, असा तो सिक्वेन्स जो आहे तो तुमचा कुठं सन्न नगर आणि एकदम महाकाय नगर, मेट्रोपॉलिस लाईक अवर मुंबई.
ओके, सो हा एक सिक्वेन्स त्यांनी विचारून झालेला आहे. त्यानंतर शहरांमधल्या समस्या, कुठले शहर आहे, कुठले महानगर आहे, कुठली महानगरपालिका आहे जिथं 10 लाखाच्या वर संख्या आहे, असं सुद्धा. मग ग्रामीण वस्त्या कुठे वाढत जाते शहरांमध्ये, त्याच्या समस्या काय आहे, का स्थलांतरामुळे ते होतात का तांडे, आणि ह्या सगळ्या योजना कधी सुरू झाली, योजनांचे उद्दिष्ट काय होते, हे सुद्धा विचारून झालेलं आहे. त्यामुळे हा सुद्धा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे. नंतर परत आदिवासी जमाती, महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमातींचे प्रादेशिक विभाग, उदाहरणार्थ सातपुडामध्ये असणाऱ्या कुठल्या, त्याही सातपुड्यातल्या कुठल्या, नंदुरबार वगैरे, ज्यात आपल्याला गोमित, पारधी, भिल्ल असेल, किंवा तुम्ही सातपुडाच अमरावती अकोला गेले, तिथं कोरकू प्रामुख्याने डॉमिनंट आहे. तुम्ही जर सह्याद्रीमध्ये दक्षिणेकडे आले म्हणजे ठाणे, पालघर, तर तुम्ही वारली, कातकरी असं म्हणता. किंवा सातपुडाच्या सह्याद्रीच्याच आपल्या पुण्यामध्ये आले, महादेव, कोळी, ठाकर वगैरे असं म्हणता. किंवा तुम्ही पूर्व विदर्भात गेले तर गोंड म्हणता. मग प्रदेशानुसार तिथं वितरण कसं आहे, जिल्हानिहाय कुठल्या आदिवासी जाती, हे सुद्धा विचारून होतात. आदिवासी प्रदेशाची वसाहती, आदिवासी उदाहरण व्यवसाय काय, मग त्यात झूम कल्टिवेशन म्हणतो किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणतो, स्थलांतरित शेती, ती महाराष्ट्रात अजूनही होते का, कुठल्या जिल्ह्यात होते का, ते आपल्याला बघावं लागणार आहे. आणि याच्या संदर्भातल्या काही शासकीय योजना आहेत का आदिवासी संदर्भात, असाही एखादा दुसरा प्रश्न पडलेला आहे. याच्यावर आयोगाने महाराष्ट्र आर्थिक पाहणी वापरलेली आहे, पण हे पण तुम्हाला पॉईंट्स कव्हर करून घ्यायचे हे लक्षात ठेवा. मग शेवटच्या टॉपिक कडे येतो, महाराष्ट्राची लोकसंख्या. जनगणना 2011, इथं 2021, ह्या दोघांचं कंपॅरिझन. आता 21 झालीच नाही ऍक्च्युअली, 21 ची लांबली आहे, पण ऍटलीस्ट 21च्या जनगणना आयुक्त कोण होतं हे आपल्याला माहित पाहिजे. 11 सी चंद्रमौली होते, इथं कोण आहे, कुठले, तुम्ही त्यातून सांगत नाही, तुम्ही चेक करा कोण होतं तर. पण जनगणना 2011 आणि मग 2001, याच्यातलं इथनं असणारा या 10 वर्षाचा फरक, त्यात असणारी वृद्धी, त्यात असणारी घट, हे चेक करावं लागेल. त्याचं जे बेसिक टायटल आहे, घनता, साक्षरता, लिंग गुणोत्तर, बाललिंग गुणोत्तर, नागरीकरण, हे सगळं तुम्हाला चेक करून जायचंय. त्यावर आयोग आता विधानात्मक विचारताना दिसतंय 21 आणि 22च्या मध्ये. फॅक्च्युअल विचारत नाही, विधानात्मक स्टेटमेंट देतात आणि मग थोडंसं अॅनालिटिकल होऊन बसतं. तुम्हाला त्या अँगलनी करून जावं लागेल, हे सुद्धा लक्षात घे. परत मी लोकसंख्याच्याच संदर्भातले म्हणेल, स्थलांतर, जन्म मृत्यू प्रमाण काय होतं आपलं 11ला, आणि मग त्याच्या आधी 1ला. त्यानंतर ग्रामीण लोकसंख्या 11ला, 1ला किती होती, 11ला किती वाढ झाली. भाषावार लोकसंख्या कुठली कुठली आपल्या इथे आहे, त्याचा क्रम काय आपल्या राज्यांचा, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि नागरी लोकसंख्या, त्याच्या समस्या, आणि सर्वात अधिक नागरी लोकसंख्या असणार राज्य देशातले कुठले, सगळ्यात जास्त नागरी लोकसंख्या असणार शहर किंवा जिल्हे महाराष्ट्रातले कुठले, अशाही प्रकारचे प्रश्न दिसतात. मग इतक्या अँगल तुम्हाला करून जायचं आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, हा पर्यटन स्थळ, हा एक आवडता असतो, पण सिंपल असतात. ठीक आहे, धार्मिक पर्यटन स्थळ सगळं पाठ करू शकतो. सौदी सर असेल, खतीब सर असेल, यात बरीच माहिती दिली आपण, याला अनुषंगाने केलं. प्रमुख धार्मिक स्थळे, प्रमुख पर्यटन स्थळे, शैक्षणिक सामाजिक पर्यटन स्थळे कुठले कुठले, आणि महत्वाची लेणी, शिल्पस्थाने किंवा गरम पाण्याचे झरे ज्याला आपण म्हणतो, गरम पाण्याचे झरे प्रामुख्याने कुठे असणार आहे, हे आयोगाने वारंवार विचारलं दिसतं. अशा प्रकारचे तुम्हाला पॉइंट्स मी आयोगाच्या 2012 ते 22 पूर्व आणि मुख्य जर मी डोळ्यासमोर ठेवला, तर अशा लेवलने आयोगाने आतापर्यंत काय विचारले, प्रश्न विचारले. म्हणून मला एकदा हे तुम्हाला टॉपिक आणि टॉपिक मधले घटक दाखवायचे होते. हे सगळे मिस करायचे, समोर जरी ठेवलं तुम्ही आणि एक एक करत गेले तरी तुमचा सगळा सिलेबस भूगोलाचा कव्हर होईल महाराष्ट्राचा, आणि ज्याला आपल्याला 10 ते 12 मार्क म्हणतो त्याचं वेटेज आपल्याला लक्षात येईल. आता 21 आणि 22 ला काय बदल दिसतो का, तेवढं मी फक्त सांगतो. एक, माझं असं म्हणणं असतं, थोडासा आयोगाचा बदलता एक पायाभूत सुविधा, ओके, याच्यात एक दिसतं. त्यानंतर ऊर्जा क्षेत्र, बिकॉज त्याच्यावर थोडासा आयोग काय करताय, कॉन्शियस झालाय. पायाभूत सुविधा, मग तुम्हाला ते रस्ते, त्या योजनावर विचारतात. ऊर्जा, प्रामुख्याने ऊर्जा खनिजे, त्यात आपलं तेल असेल, कोळसा असेल, याच्यावर थोडासा आयोग फोकस झालेला दिसत आहे. आणि नंतर मी आणखीन एक विचार याचे केला तर कृषीवर आयोग आलेला आहे. पण कृषीवर पण कसा आलेला, कृषी आयोगाला आर्थिक स्वरूपाने पाहिजे, म्हणजेच काय तर शेतीचे प्रकार पाहिजे त्यांना, शेतीचे प्रकार अशा स्वरूपाने दिसतंय, बरोबर आहे. ज्यात आयोगाने कंपनी शेती, कॉर्पोरेट शेती जे आपण म्हटलं होतं, अशा प्रकारे आयोग नवीन अँगल ऍड केलेला आहे. आणि जर लोकसंख्या म्हणाल तर लोकसंख्याचं विश्लेषणात्मक प्रश्न विचारतायत, सिंपल वन लाइनर फॅक्च्युअल न विचारता. लोकसंख्या आयोग काय दिसतंय, विश्लेषणात्मक म्हणजे स्टेटमेंट बेस विचारताय, थोडस विचार करायला लावताय आपल्याला. अशा प्रश्न आयोगाने नवीन अँगल तयार केलेले आहे. तो हा 21-22 ला थोडंसं 2-3 प्रश्न, जास्त नाही, बिकॉज असणारे 11-12 प्रश्न तुमचे ट्रॅडिशनल आहे, ते सगळ्यांना स्कोर करता येईल असेच प्रश्न आयोगाने दिलेले. पण आपल्याला 15 पैकी 15 देणार हा विषय, हे लक्षात घ्यायचं आहे. कुठला, भूगोल. आणि या अँगलनी जर आपण असं बघितलं तर आपण सहज हा सगळा सिलेबस कव्हर करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द महाराष्ट्र भूगोल. मी परत सॉरी म्हणतो, बिकॉज मी रेकॉर्डिंग टाकतोय, लाईव्ह घेणं गरजेचं आहे, मलाही माहिती आहे, पण सध्या असणारी अवेलेबिलिटी ऑफ वेळेची. पण मी लवकरात लवकर लाईव्ह येईल
हार्डली 21 आठवडे मी पूर्ण फ्री होईल आणि मग त्याच्या माझा सिलेबस ऑफलाईनचा संपला की मी तुमचे लाईव्ह लेक्चर्स आपण रिव्हिजनमध्ये चालू करू, त्यावेळेस मी सगळं क्लिअर करून देईलच तुम्हाला. डोंट बॉदर. फक्त एवढ्या अँगलने तुम्ही आता महाराष्ट्र भूगोल या अँगलनी या टॉपिक्सला या उपघटकांना फोकस करायचं आहे, लक्षात घ्या. असं सेम मी भारताचा भूगोल काय काय प्रश्न पडले 12 ते 22 प्रीमध्येच, मेन्समध्ये भारत नसतो आणि त्याला कुठले अँगल आहे भारताच्या भूगोलात, काय टॉपिकची नाव आहे ही मी तुम्हाला लवकरच तुम्हाला हार्डली 1-2 दिवसात, परवा वाटल्यास आजचा मंडे आहे तर मी बुधवारी हे लेक्चर तुमच्यासाठी असेल रेकॉर्ड करून घेईन आणि मी तुम्हाला हे करून देतो, ज्याने तुम्हाला भारताच्या भूगोलावर सुद्धा काय कंबाईनला प्रश्न पडतील आणि कुठले टॉपिक मी करून जो भारताचे ते सुद्धा लक्षात येईल आणि मग आपल्या रिव्हिजन लेक्चर सुरू होते. सो आय होप की तुम्हाला अंडरस्टँड झाला कुठल्या कुठल्या भागात कुठले कुठले करायचे प्रश्न हे मी लक्षात घेईन. काही शंका असल्यास काय असल्या आपल्याला अकॅडमीचा नंबर आणि हे सगळं खाल्लं जातच आहे, यावर तुम्ही संपर्क साधू शकता. टेलिग्राम चॅनलला आपलं जॉईन करा. आजचं लेक्चर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपलं ॲप आहे, ॲपमध्ये ऑलरेडी फ्री स्टडी मटेरियल भूगोलाचं तिथं अपलोड केलं आहे. माझ्या नोट्स आहे, रिव्हिजन नोट्स त्यासुद्धा फ्रीमध्ये अपलोड केलेले आहेत. तेव्हा फ्री स्टडी मटेरियलमध्ये जायचं डाउनलोड करून घ्यायच्या. आणि यासोबतची पीपीटी सुद्धा ॲपमध्ये असणार आहे आणि टेलिग्रामवर असणार आहे. त्यासाठी आपला ॲप आणि टेलिग्राम दोन्हीही जॉईन करा असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन. थँक्यू सो मच.